सॉफ्ट स्किल्स म्हणजे अशा वैयक्तिक क्षमता आणि गुणवैशिष्ट्ये ज्या ठरवतात की तुम्ही लोकांसोबत कसे वागता, संवाद कसा साधता आणि तुमचे काम किती प्रभावीपणे मॅनेज करता. याला मराठीत सोप्या भाषेत वर्तन कौशल्य किंवा आत्मिक कौशल्य म्हणता येईल. समजा तुम्हाला खूप छान डिझायनिंग किंवा कोडिंग येते, हे तुमचे हार्ड स्किल आहे. पण जर तुम्हाला ग्राहकाशी किंवा सहकार्यांशी नीट बोलता येत नसेल किंवा तुम्ही वेळेवर काम पूर्ण करत नसाल, सॉफ्ट स्किल्सची कमतरता, तर तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा पूर्ण फायदा होत नाही. थोडक्यात सांगायचे तर हार्ड स्किल्समुळे तुम्हाला नोकरी किंवा कामाची संधी मिळते, पण सॉफ्ट स्किल्समुळे तुम्ही त्या कामात यशस्वी ठरता आणि प्रगती करता. सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व. करिअरमधील प्रगती. उत्तम सॉफ्ट स्किल्स असणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी लवकर पदोन्नती, प्रमोशन आणि नेतृत्वाची संधी मिळते. कामाच्या ठिकाणी सलोखा. यामुळे सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतात, ज्यामुळे कार्यालयातील वातावरण सकारात्मक राहते. प्रभावी नेतृत्व. एक चांगला लीडर बनण्यासाठी लोकांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना प्रेरित करणे आवश्यक असते, जे सॉफ्ट स्किल्समुळे शक्य होते. ग्राहकांचे समाधान. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये ग्राहकांशी उत्तम आणि नम्रपणे संवाद साधल्यास त्यांचा व्यवसायावरील विश्वास वाढतो. उत्पादकतेत वाढ. प्रोडक्टिव्हिटी. वेळेचे आणि कामाचे योग्य नियोजन केल्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो आणि वेळेची बचत होते. 10 महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स. 1. संवाद कौशल कम्युनिकेशन स्किल्स. आपले विचार, कल्पना आणि माहिती समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे आणि प्रभावीपणे समजावून सांगणे म्हणजे संवाद कौशल्य. यामध्ये फक्त बोलणेच नाही, तर समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे, ॲक्टिव्ह लिसनिंग देखील तितकेच महत्त्वाचे असते. 2. सांघिक कार्य टीमवर्क बाय कोलॅबोरेशन. कोणत्याही संस्थेत किंवा प्रकल्पात काम करताना इतर सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम करणे, एकमेकांच्या मतांचा आदर करत, सामायिक ध्येय गाठण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याच्या क्षमतेला सांघिक कार्य म्हणतात. 3. वेळेचे व्यवस्थापन. टाइम मॅनेजमेंट. आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करून ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करणे. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि कामाची कार्यक्षमता वाढते. 4. समस्या निवारण कौशल्य. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. काम करताना अचानक येणाऱ्या अडचणींना किंवा आव्हानांना घाबरून न जाता शांत डोक्याने त्या समस्येचे मूळ शोधणे आणि त्यावर व्यावहारिक व प्रभावी तोडगा काढणे. 5. नेतृत्व गुड लीडरशिप स्किल्स. नेतृत्व म्हणजे फक्त अधिकार गाजवणे नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांना योग्य दिशा दाखवणे, त्यांना कठीण प्रसंगात साथ देणे आणि सर्वांना सोबत घेऊन जबाबदारीने ध्येयाकडे वाटचाल करणे. 6. लवचिकता आणि अनुकूलता अडॅप्टेबिलिटी. परिस्थिती आणि तंत्रज्ञान नेहमी बदलत असते. या बदलत्या वातावरणानुसार किंवा कामाच्या नवीन पद्धतीनुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि नवीन गोष्टी लवकर आत्मसात करणे म्हणजे लवचिकता. 7. भावनिक बुद्धिमत्ता. इमोशनल इंटेलिजन्स. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि सोबतच समोरच्या व्यक्तीच्या भावना व मानसिक स्थिती समजून घेऊन त्यानुसार वर्तन करणे. यामुळे नातेसंबंधांमध्ये कटुता येत नाही. 8. निर्णय क्षमता. डिसिजन मेकिंग. उपलब्ध माहिती, परिस्थिती आणि परिणामांचे अचूक विश्लेषण करून योग्य वेळी योग्य आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता. योग्य निर्णय क्षमतेमुळे मोठे नुकसान टाळता येते. 9. सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. कठीण किंवा आव्हानात्मक परिस्थितीतही निराश न होता कामाकडे सकारात्मकतेने पाहणे. हा दृष्टिकोन स्वतःला ऊर्जा देतो आणि आजूबाजूच्या सहकाऱ्यांनाही प्रेरित करतो. 10. ताणतणाव व्यवस्थापन स्ट्रेस मॅनेजमेंट. कामाचा किंवा जबाबदाऱ्यांचा ताण स्ट्रेस स्वतःवर हावी होऊ न देणे. दबावाखालीही शांत राहून काम करण्याची आणि आपले मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित ठेवण्याची कला म्हणजेच ताणतणाव व्यवस्थापन. थोडक्यात सांगायचे तर हार्ड स्किल्स तुम्हाला इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचवतात, पण सॉफ्ट स्किल्स तुम्हाला ती नोकरी मिळवून देण्यात आणि तिथे यशस्वी होण्यात मदत करतात.